सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. कमिटीला सूचना विनंती. आता येऊन शांत बसवणाऱ्यांनी पहिले घरी जावा. लवकरात लवकर कमिटीने सामना सुरू करायचा आहे. 10वीच्या परीक्षेत आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे सामना संपल्यानंतर लवकरात लवकर घरी जायचं आहे. काही खेळाडू काल रात्रीपासून घरी गेले नाहीयेत. आकाश वरकडे घरातून फोन आलेला आहे, घरी जायचं लवकर. सामना सुरू होतोय. प्रेशर गेलेला आहे कमिटीचा. बॉल आणून दिलेला आहे. सामना सुरू करायचा आहे. अमित वॉरियर्स क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजी करत आहेत मयूर सावंत, प्रसिद्ध कबड्डीपटू तसेच क्रिकेटपटू, आणि नॉन स्ट्रायकर अप्पू. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. महत्वाचा सामना. पंच येत आहेत, पंच आलेले आहेत. बुवा यांचं मैदानात पुन्हा एकदा स्वागत. पंचांच्या स्वरूपात बिल्ला पॅकरचे बडेबाई आणि वेद पॅकर्स कडनं चंदन. पहिला चेंडू घेऊन संघासाठी सिद्धू. शांतता, पिंड्रॉप सायलेन्स. सुंदर असा चौकार. अमित वॉरियर्स यांच्या आयकॉन कडनं थोडीशी एक चूक आणि सुंदर असा चौकार मयूर सावंत यांच्या बॅटमधून. एक चेंडू 4 धावा. आणि हा दुसरा चौकार मयूर सावंत यांच्या बॅटमधून. दुसरा चौकार आपल्या संघासाठी आणि सेमीफायनलला साजेशी अशी खेळी. तिसरा चौकार मारलास मयूर सावंत यांचे निष्ठावंत मित्र अक्षय मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि सुफियान कुरेशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. एस बॉईज अक्षय आणि सुफियान. तिसरा हॅट्रिक, हॅट्रिक चौकाराची हॅट्रिक. सगळ्यांना अपेक्षा. बॉलरवर पण प्रेशर, बॅट्समॅनवर पण प्रेशर. अटॅक. डॉट बॉल. 500 वाचले. परत एकदा तिसरा चौकार याच ओव्हरमध्ये आल्यास अक्षय मोरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे मयूर सावंत यांच्यासाठी. शुभम शुभे
हा शुभम आहे तुमचा माणूस घेऊन जायचे. शुभमचा आम्हाला त्रास आणि शुभमच्या माणसाचा जगाला त्रास. सामन्याची पाहणी करत असताना सुर्वे मामा यांचे नातेवाईक. झाली पाहणी झाली. पिच योग्य आहे तिसऱ्या चौकारासाठी संघासाठी. 3 चेंडू 8 धावा. चौथा चेंडू घेऊन सिद्धू आपल्या संघासाठी फलंदाजी करत आहेत. मयूर सावंत तिसऱ्या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक AC यूट्यूब चॅनल यांच्या मार्फत. पर्दा छोड़ दो, पर्दा छोड़ दो. पर्दे के पीछे क्या है? पर्दे के पीछे क्या है? वाईट. तिसऱ्या चौकाराच्या भीतीने बॉलर बिथरलेले आहेत. मयूर सावंत स्कोर 9 3 चेंडूत. ₹500 पारितोषिक. चार चेंडू 10 धावा. स्ट्राईकवर अपू यांचा खेळ 2 दिवसात अतिशय उत्तम प्रकारे चाललेला आहे. नेत्रा 11 यांचे संघमालक गौरव कुंदर यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य अतिशय सुंदररित्या दिसत आहे. विट्टा घेतलीच असती कॅच कोण असतं तर. पाच चेंडू 11 धावा. बारा धावा. ओव्हर चेंज. पुन्हा स्ट्राईक स्वतःकडे घेत मयूर सावंत फलंदाजीला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन डिस्कशन लवकरात लवकर संपवायचंय. बॉलर भेटत नसेल तर चंदनला टाकायला सांगा. दुसरं षटक घेऊन खेतले अँड सन्स मधून योगेश खेतले. नो बॉल. वेट 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 वेट. पंचांचा निर्णय डॉट बॉल. एक चेंडूत 12 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन योगेश खेतले. डेड बॉल. डेड बॉल. मयूर सावंत यांच्याकडनं चौकाराची पुन्हा एकदा अपेक्षा. आणि वाईट बॉल. एक चेंडू 13 धावा.
नो बॉल. नो +1. बोनस के साथ 1 पॉइंट. एसी लाईव्ह. एक चेंडू 15 धावा झालेले आहेत. एसी लाईव्ह या चॅनल मार्फत आपण या संघाचं सेमीफायनल लीगचे घरी बसल्या आनंद घेऊ शकता. दोन चेंडू 16 धावा. ज्या प्रकारे मॅच चालली आहे, दोन चेंडू 16 धावा. डॉट बॉल के साथ 3 चेंडू 16 धावा. सहकाराची अपेक्षा मयूर सावंत यांच्या बॅटमधून. आणि आज चौकार. 500 रुपयाचं पारितोषिक देणार का दुसऱ्या चौकारासाठी? अक्षय मोरे यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा. 500 देतात का बघायचंय. दुसरा मारल्यावर धाव संख्या 20. चेंडू 3 4 आणि हा 5वा. 5 चेंडू डॉट बॉल के साथ. धाव संख्या 20. धाव संख्या अशी उभारलेली साजेशी खेळी सेमीफायनल साठी. आणि 500 घेण्याच्या नादात विकेट. 3 चौकार मारत आउट झालेले आहेत मयूर सावंत. नावासाची खेळी झंझावात असा त्यांचा पराक्रम. सेमीफायनलचा झंझावात चालू असताना दोन ओव्हर नंतर 2 षटके समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. शेवटचे 6 चेंडू संघासाठी घेऊन येत आहेत अमित वॉरियर्स यांच्याकडून. राज गुप्ता. फलंदाजीसाठी आपल्या संघासाठी झंझावत असे अप्पू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. संघासाठी तिसरा आणि स्वतःचा वैयक्तिक पहिला षटक घेऊन गुप्ताजी. पहिला चेंडू एक धाव घेऊन पहिला चेंडू समाप्त. संघाची धावसंख्या एका चेंडू नंतर 21. प्रेशर जाणवत आहे दोन्ही संघांवर. युवासेना सावरकर नगर आयोजित युवासेना प्रीमियर लीग 2025 सामन्याचा दुसरा दिवस, शेवटचा सेमीफायनल लीग मधली पहिला सामना अमित वॉरियर्स वर्सेस नेत्रा 11. आणि डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट बॉल गेल्यामुळे धावसंख्या 21. अंपायर कडनं डिसिजन आउट. फलंदाज परतलेले आहेत. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 21.
ठाण्याच्या सप्तसूरचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. इतापे साहेब नावाजलेलं असं बँड ठाण्यातला तुमची अनुपस्थिती जाणवते इकडे जल्लोष करण्यासाठी. संघासाठी चौथा चेंडू घेऊन बबल्या नावाजलेलं नाव पहिला चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक पहिल्याच चौकारासाठी पप्पू यांच्याकडून. चार चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा अप्पू. स्पार्टन संघाचं यावर्षीचं हॅट्रिकचं स्वप्न भंगलेलं आहे, फायनल मारायचं. अमित निकम यांच्या चेहऱ्यावर आणि हा सुंदर असा चौकार. बबल्यांना 500 भेटणार होते पण अप्पू यांनी 500 घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाच चेंडू 25 धावा. 26 धावा झाल्या बच्चा यांच्या छातीत थोडीशी कळ. जैसे जैसे स्कोर बढ़ रहा है वैसे वैसे बच्चा भाई का ब्लड प्रेशर बढ़ते हुए. शेवटचा चेंडू आणि विकेट. 27 धावांची आवश्यकता बच्चा यांच्या अमित वॉरियर्स साठी आणि संघ मालक टेन्शन मध्ये. त्यांना स्पीच देण्यासाठी ते मैदानात दाखल. वॉर्मअप वगैरे करून घ्या. नेत्रा वॉरियर्स नेत्रा 11 संघाचे संघ मालक 26 धावा केल्यानंतर स्मित हास्य. मैदानातील फोकस पेक्षा त्यांचं स्मित हास्य जास्त उजळते. आणि फलंदाजीसाठी आलेले केतले अँड सन्स मधून योगेश केतले. 27 धावांची आवश्यकता अमित वॉरियर्स यांच्यासाठी. बच्चाबाई प्रेशरच्या मागे लपले गेलेत. उर्वरित दोन संघ एन बॉईज आणि वेदांत 11 नाणेफेकसाठी त्वरित रंगमंचावर यायचंय. एन बॉईज नेत्रा 11 वेदांत 11 एससी यूट्यूब चॅनलच्या एससी लाईव्ह या चॅनल मार्फत घर बसल्या आपण सामन्याचा आनंद घेऊ शकता. सामन्याची सुरुवात करायची. पंच चंदन यांना विनंती सामन्याची सुरुवात करायची आहे. शुभम सुर्वे तुमचे सहकारी नको ते काम करून गेलेले. आणि आत्ता हीच ती वेळ, हाच तो क्षण आणि महाराष्ट्र पोलीस सेवा दलातील अक्षय मुसळे यांचा परफॉर्मन्स बघण्याची ही वेळ.
अक्षय मुसळे यांनी एक जरी बॉल पकडला त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालेलं आहे लालाजी यांच्याकडनं. फक्त ते पुढच्या वर्षी घ्यायचे लग्नातलं आहेरत. शादी है भाई, लड्डू खाने को आना, 1 मई में शादी है, 1 मई को शादी है. अप्पू आपल्या संघासाठी पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन +1 वाईट +1. पहिला चेंडू 2 रन झालेले. वाईट. प्रेशर जाणवत आहे, प्रेशर जाणवत आहे नेत्रा 11 वर पण आणि त्यांच्या संघ मार्कावर पण. चार रन झालेले आहेत एका चेंडूमध्ये. चौकार मारल्याचा अनुभव. आणि स्ट्राईकवर आहेत सन्स खेतले अँड सन्स मधून योगेश खेतले. आणि इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे. भारताला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. तिकडे पण जिंकू शकतात, इकडे पण जिंकू शकतात. आणि वाईट. प्रेशर जाणवत आहे, प्रेशर जाणवत आहे सेमीफायनलचा. अप्पू यांच्यापेक्षा गौरव कुंदर यांना प्रेशर जाणवत आहे. 5 लागलेत, 5 लागलेत. आणि सुंदर असा विकेट घेण्यात यशस्वी. 2 वाईट टाकून त्यांना गंडवलेलं आहे. आणि परत जात असताना योगेश खेतले अतिशय दुःखद अशी घटना. मुसळे यांचा आनंद गगनात मावेना. वाटीला भागीदारी येणार आहे. वाटणी आहे बाय, वाटणी आहे. प्रतीक बेलोसे हे पण खुश होत आहेत. त्यांचाही सामना आहे पुढे. प्रतीक बेलोसे आणि हन्म्या यांच्यात पुढचा सामना. सेटलमेंट करताना दोघही. तिसरा चेंडू घेऊन अप्पू. सुंदर असा वाईट. गेट समोरील ज्यांच्या बाईक्स आहेत त्यांनी हँडल लॉक केले असतील तर ते काढून घ्यावेत, नाहीतर लॉक तोडण्यात येतील. सुंदर असा परत एकदा वाईट. इतकं प्रेशर आहे की ते वाईट शिवाय दुसरं काही टाकतच नाहीये. आणि तिकडेच असा वाईट पडतोय. दोन चेंडू 7 धावा. आणि गौरव कुंदर यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बच्चा यांच्या चेहऱ्यावर येत असताना जियाबाई यांचं स्वागत. पानाचे खूप मोठे व्यापारी. डॉट बॉल. 3 चेंडू 7 धावा.
3 चेंडूमध्ये 7 धावा. चौथा चेंडू घेऊन अप्पू. वाईट +1 आणि अशा प्रकारे 9 धावा. 1 बॉल डॉट टाकायचा, 4 बॉल वाईट टाकायचे. 1 बॉल डॉट टाकायचा, 4 बॉल वाईट टाकायचे. आणि बच्चा यांचं स्मित हास्य वाढत असताना ते पळत गेलेत आनंदात कुठेतरी आणि गौरव कुंदर पण पळत जातात घरी. आणि माझी आवडती मॅच आहे याच्या पुढची, एन बॉईज वर्सेस वेदांत 11 आणि एन बॉईजचे आकाश बरकडे यांचा परफॉर्मन्स मला बघायचा आहे. तीन चेंडू 9 धावा. 9 ना 9. आउट. विकेट. 4 चेंडू 9 धावा. चला आता डॉट बॉल झालाय. आता परत तेच. साई प्रसाद पुजारी सीझन क्षेत्रातील नावाजलेलं नाव, आपल्या सावरकर नगर मधील सीझनचे असे चांगले कोच साई प्रसाद पुजारी फलंदाजीसाठी मैदानावर. आता ते आपल्या घरच्याच मैदानावर काय करतायत हे बघायचंय. शिवे मामा क्षेत्ररक्षण करताना. अप्पू 5वा चेंडू घेऊ. प्रेशर जाणवत आहे. साई प्रसाद पुजारी प्रेशर मध्ये. बॉल डॉट झालेला आहे. डॉट बॉल आहे. 1-2 का गो. 1-2 का गो आणि 5 चेंडू. नसलेल्या प्लेयरांचं आपण इथे बोलायचं नाही काय. गृहीत धरू नका त्यांचं म्हणणं. ते माहिती आहे तुम्हाला 7 वाजून गेलेले आहेत. सुरुवे मामा, शिवे मामा, कम ऑन शिवे मामा. स्कोर 1 ओव्हर 10. आणि जितक्या ओव्हर टाकल्यात सुर्वे मामा यांनी त्यांनी यश मिळवून दिलं आपल्या संघाला. सावरकर नगरचे विनोद कामली कमाल. शिवे मामा आपल्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण रचताना. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. काय पाहिजे लाड, नको ते लाड नाहीत. अजूनही सांगतोय एन बॉईज वेदांत 11 अजूनही नाणेफेकसाठी तुम्ही रंगमंचावर आलेले नाही आहेत. एन बॉईज आणि वेदांत 11. बच्चाबाई टेन्शन मध्ये, गौरव कुंदर पण टेन्शन मध्ये. एक ओव्हर 10. सुंदर असा चेंडू आणि
2 मिनिटं. पंचांजवळ कोणी जायचं नाही, डायरेक्ट मारतील ते. डॉट बॉल. पंच्याऐंशी वाद. 85 वाद. 85 वाद. संघ बाद होईल. बॅट्समन नाहीये तर तुम्ही बोलायचा अधिकार नाहीये तुम्हाला. आपलेच आहेत, उद्या एकत्र राहायचं आहे, वाद करायचे नाहीये. आयोजक निघून जातील, तुम्ही इथेच आहे. ते वाद नको आहेत. डिसिजन झालेला आहे. आयोजक चला, डॉट बॉल आहे. बॉल डॉट आहे. डॉट बॉल आहे. दोन्ही संघांना किंवा राहिलेल्या चारही संघांना तुम्ही कोणच बॅट्समन सोडून बाकीचे कोणतेच प्लेयर आतमध्ये येणार नाही. याच्या पुढे ऑब्जेक्शन घेतल्यास 2 रनांची पेनल्टी दिली जाईल. आधी सांगितलं नव्हतं, आयोजकांकडून आता सांगण्यात येत आहे. चुए मामा. दोन चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडू 16 धावा हव्या आहेत 10 चेंडूंमध्ये. दहा चेंडूंमध्ये 16 धावा हव्या आहेत. सेमीफायनलची मजा घेताना गोविंदा आणि अजय
चांगला एकदम उत्साहात. गणेश जी आपका हार्दिक स्वागत. सिद्धू पंचांची वाद घालायची नाहीत कुठल्या पण गोष्टीवरून. हा चौकार अनुभव अनुभव साई प्रसाद यांच्या बॅट मधून चौकार आपल्या संघासाठी. आणि बच्चाबाई यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य उजळताना गौरव कुंदर यांच्याकडे स्मित हास्य पळालाय. बच्चाबाई उर्फ विजय माल्या 3 चेंडू 15 12 धावांची आवश्यकता 9 चेंडूत. चार चेंडू 16 धावा 11 रनांची धावशक्यता 8 चेंडूंमध्ये. ASC यूट्यूब लाईव्ह या चॅनल मार्फत ASC लाईव्ह आपण घर बसल्या आनंद घेऊ शकता मॅचेसचा. चुए मामा पाच चेंडू 17 धावा 10 रनांची आवश्यकता 7 चेंडूंमध्ये. एन बॉईज वेदांत 11 सांगूनही कळत नाहीये की टॉस साठी या. संघ मालक चौथ्यांदा आवाज देतोय चौथ्यांदा. सुंदर असं क्षेत्ररक्षण पौडवाल यांच्याकडनं. दर्शन पौडवाल अभी भी जान है शरीर में, उम्र हुई तो क्या हुआ. सहा चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. साई प्रसाद यांचा अनुभव, सिद्धू यांचा तरुणपणा त्यांच्या टीमला विजयापर्यंत घेऊन जातो. बच्चा यादव यांच्या चेहऱ्यावरचा स्मित हास्य कंटिन्यू ठेवतो की नाही हे बघायचंय. पहिला चेंडू घेऊन आपल्या संघासाठी. प्रेशर आहे प्रेशर आहे प्रेशर आहे. वाईट चेंडू. 8 चेंडूंची आवश्यकता 6 चेंडूंमध्ये. सेमीफायनलचा झंझावात. वाईट. बच्चाबाई बच्चाबाई वेदांत 11 तुमचा प्लेयर अजूनही आलेला नाहीये टॉस उडवण्यासाठी. निर्णय थर्ड एम्पायर कडे गेलेला आहे. थर्ड एम्पायर कडे डिसिजन गेलेला आहे. शंका निशंका काही होणार नाही. परत डिसिजन वाटला तर घरी जाऊन तुम्ही YouTube लाईव्ह वर बघू शकता, आनंद घेऊ शकता.
20 रन झालेले आहेत. जर आउट नसेल तर 21 रन होतील. चलो चलो नीचे चलो नीचे. जो रहेगा बताएगा, जिसको डाउट रहेगा घर पे जाके देख लेने का. सुफियान कुरैशी जी टॉस करके ले लीजिए. अमित निकम सेकंड सेमीफायनलचा टॉस करायला घ्या. पंच बघतील. हा बसा. तुम्ही सेमीफायनल ला आलाय, तुम्ही बसू शकता, तुम्हाला हक्क आहे. 7 रनांची आवश्यकता होती. इंडियाला पाकिस्तानच्या विरुद्ध 10 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तिकडचा आनंद आणि विराट कोहलीला 90 रनांवर आहे. 10 रनांची आवश्यकता आहे सेंचुरीसाठी. नॉट आउट आहे. 21 रन झालेले आहेत. 5 बॉल 6 रनांची आवश्यकता. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे, कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे सेमीफायनल असेल तरी. 22 झालाय. 5 पाहिजे 4 ला. बॅनर मागे घ्यायचा आहे. 5 ला 4, सॉरी 4 ला 5. समजून घ्या रे, दिवसभर बोलतोय. व्हॉट द रबिश यार, रेडिक्युलस. वैभव चव्हाण यांचं स्वागत सेमीफायनलचा झंझावात पाहण्यासाठी. वैभव चव्हाण नाश्ता करून आलेले आहेत. वन डे 3 धावा 4 रनांची आवश्यकता सेमीफायनल मधून फायनलला जाण्यासाठी आणि 25,000 किंवा 15,000 या प्राइस साठी आपलं नाव करणार आहेत दोन्ही संघांचा. डॉट बॉल. डॉट बॉल स्मिता हास्य बच्चा यांच्याकडनं ट्रान्सफर करताना गौरव कुंदर यांच्याकडे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आनंद व्यक्त करताना तो पडदा फाटणार नाही. आनंद व्यक्त करताना तो पडदा फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. शांतता ठेव. अरे ये ना, त्यांचा टॉस उडवून घे ना. 1 बॉल बाकी आहे. 2 बॉल 4 पाहिजे. टॉस तर उडवून घ्या. सेमीफायनल आहे. प्लॅनिंग करू शकता तेवढा वेळ आयोजक देत आहेत. 2 मिनिटात लवकरात लवकर घ्यायचा आहे. 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता अमित वॉरियर्स या संघाला. आणि शुभम सुर्वे यांनी धरणी मातेला प्रार्थना करून सांगितलंय वाटणीला यायचंय. लालाबाई टॉस प्लीज. कॅमेरा इधर. आणि विकेट विकेट विकेट. नेत्रा 11 यांचा आगेकूच करताना फायनल मध्ये जाण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी होताना अमित वॉरियर्स यांना एका चेंडू 4 धावांची आवश्यकता. एन बॉईज सेमीफायनलचा टॉस जिंकलेला संघ डिसिजन कळवतील. पण एन बॉईज यांनी टॉस जिंकलेला आहे. सुर्वे मामा यांचा संघ फायनल कडे आगेकूच करताना सुर्वे मामा अनिल कुंबळे. एन बॉईज या संघाने दुसऱ्या सेमीफायनल साठी नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी डिसिजन लवकरात लवकर कमिटीकडे कळवायचं आहे. विराट कोहलीने 100 रन करून मॅच इंडिया जिंकलेली आहे.
पाकिस्तान विरुद्ध सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. विराट कोहली यांचं शतक पूर्ण झालेलं आहे. 10 रनांचं शतकही झालंय. मॅच इंडिया जिंकलेली आहे. सगळ्यांनी आनंद साजरा करायचा आहे. सर्व क्रीडा रसिकांना जे जे घरी बसलेत त्यांनी आपली मॅच लाईव्ह बघण्यासाठी मैदानात यायचं आहे. ज्यांना खरंच पॉसिबल नाही त्यांनी एसी लाईव्ह ओ दादा मुसळे दादा तुमचा प्लेयर तुम्हाला बोलवते मागून. एक चेंडूत स्वप्न बंगला यावर्षी अमित वॉरियर्स यांचा आणि फायनलला पोहोचलेली युवासेना प्रीमियर लीग मधली पहिली संघ आहे नेत्रा 11. गौरव कुंदर यांनी बराच खर्च करून टीम उभी केलेली, टोप्या विकत घेतलेल्या, बराच खर्च केलाय. सूर्यमामा वाटीला फिक्स. शिवमामा विनोद कामले क्रीडा रसिकांना विनंती पुढचा दुसरा सेमीफायनलचा एन बॉईज डिसिजन कळवायचा. एन बॉईज फिल्डिंग घेतलेली आहे. एन बॉईजने फिल्डिंग घेतलेली आहे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना सर्व क्रीडा रसिकांना विनंती